दीक्षा, नितीन ही प्रियाची चॉईस आहे. तू इतकं समजावून पण ती ऐकत नाही तर त्याला आपण काय करणार? मी नितीनला तुझ्या आयुष्यात पाठवलं मान्य, पण बाकी सगळ्या गोष्टी मी घडवून आणल्या असं म्हणणं मूर्खपणाचं काम आहे ना? ती पडली प्रेमात. आता तिला त्याच्याशीच लग्न करायचं आहे. तू सांगतेस तिला तर तेही ऐकायचं नाही आहे. तर यात माझा काय दोष? उगाचच चोर सोडून संन्याशाला फाशी देऊ नकोस तू. अरे पण तो नितीन. दीक्षा हायपर व्हायला लागली होती. आता पुढे. दिशू, काम डाऊन. तू जग चालवायचा ठेका घेतला नाही आहेस, समजलं तुला? त्यामुळे रिलॅक्स हो. मी आपल्यासाठी कॉफी मागवतो. नको आहे मला. आणि दिशू नाही म्हणायचं तू. दीक्षा नाक मुरडत म्हणाली. दिशू नाही म्हणायचं का? बरं, नाही म्हणणार हा दिशू तुला मी दिशू. आता तर खुश आहेस ना दिशू नाही म्हणत म्हणून दिशू? दक्ष हसू दाबत म्हणाला. यू आगाऊ कार्टा. दीक्षा डोळे वटारून म्हणाली. ती शिव्यांची डिक्शनरी नंतर चाळत बस. आता जरा नवऱ्याच एक आणि कॉफी घे, बरं वाटेल. दक्षने दोघांसाठी कॉफी मागवली आणि तो तिच्यासमोर बसून राहिला. बसल्या बसल्या तो तिचं निरीक्षण करत होता. दीक्षा डोळे मिटून बसली होती. दक्ष एकटक तिच्याकडे पाहत होता. तिच्या मनाचा गोंधळ चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. प्रिया तिच्यासोबत इतकं वाईट वागूनही आज ती प्रियाचा विचार करत होती. या सगळ्या प्रकरणामुळे त्याचं डोकं चक्रावलं होतं. मन एक सांगत होतं पण बुद्धी दुसरंच काहीतरी सांगत होती. दीक्षाचा इनोसन्स त्याला परत सगळ्याचा विचार करायला भाग पाडत होता. तिची अस्वस्थता त्यालाही अस्वस्थ करत होती. कॉफी आली तसा तो तंद्रीतून बाहेर आला. दीक्षा, कॉफी घे नी रिलॅक्स हो. हां, हे बरं आहे हा तुझं. डबल ढोलकी कारखानीस. एकतर स्वतः टेन्शन द्यायचं आणि मग स्वतःच रिलॅक्स व्हायला सांगायचं. दीक्षा कॉफीचा कप उचलत म्हणाली. बायको, जरा वेळ दक्ष कारखानीस हाय हायचे नारे बाजूला ठेवशील का प्लीज? ती कॉफी घे थंड होण्याआधी आणि मग काय तो उद्धार करत बस माझा. दक्ष तिला म्हणाला. दीक्षाला या सगळ्यापासून लांबच ठेवलं पाहिजे हा विचार त्याच्या मनात पिंगा घालत होता. तितक्यात केबिन डोअरवर नॉक झालं. कम इन. दक्ष म्हणाला तशी प्रिया आत आली. तिकडे बसलेल्या दीक्षावर तिची नजर गेली. बिझी असाल तर नंतर येऊ का सर? तिने विचारलं. इट्स ओके, बोल. सर, तुमच्याशी बोलल्याप्रमाणे मी लिव्ह ॲप्लिकेशन सबमिट केले. माझ्या कामाचा हँडओव्हरही दिलाय कुशलला. एनिथिंग एल्स? प्रियाने विचारलं. नो, ॲक्च्युली येस. प्रिया, मला प्रामाणिकपणे वाटते तू या लग्नाचा परत एकदा विचार करावास. दक्ष म्हणाला. सॉरी सर, तुमची काळजी मी समजू शकते, पण मला विश्वास आहे नितीन लग्नानंतर नक्की बदलेल. येते मी. प्रिया हलकं हसली आणि बाहेर निघून गेली. ऐकलंस ना काय म्हणाली? अशक्य आहे ही मुलगी. कसलं एवढं आंधळेपण की वास्तव समोर असूनही हिला ते दिसू नये. मूर्खाचा बाजार नुसता. दीक्षा परत भडकली. शांत गदाधारी भीम, शांत. मी काय म्हणतो बायको? चल जरा मस्त सेकंड हनीमूनला जाऊया आपण. दक्ष तिला डोळा मारत म्हणाला. चुलीत घालतो सेकंड हनीमून. इकडे त्या बिचारा पोरीचं आयुष्यपणाला लागले आणि तुला हुंदडायचं आहे. निर्दयी कारखानीस. दीक्षाने टेबलवरची फाईल उचलून तिने दक्षला 4-5 फटके मारले आणि बाहेर निघून गेली. आई गं, अजब प्राणी आहे हा. सगळ्या दुनियेची काळजी हिला. मूर्ख. दक्षने डोक्यावर हात मारला आणि त्याच्या कामाला लागला. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर दीक्षा घरी जायला निघाली. गाडी चालवतानाही ती प्रियाच्याच विचारात हरवली होती. दक्ष पण ना, किती इझिली म्हणाला विचार करू नकोस. असा कसा विचार करू नको मी? आफ्टर ऑल हा प्रियाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ते काही नाही. आजच रात्री काहीही करून दक्षकडून ते पुरावे घ्यायलाच हवेत. कसंही करून लग्नाआधी नितीनचा खरा चेहरा प्रियासमोर यायलाच हवा. दीक्षाने मनाशी काहीतरी पक्क करत कार पार्क केली आणि ती घरात आली. आत शिरते न शिरते तो तिच्या कानावर नितीनच्या आईचा आवाज पडला आणि तिच्या कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलं. तिला साधारण अंदाज आलाच होता त्या कशासाठी आल्यात ते. अनुराधाबाईंचं दीक्षाकडे लक्ष गेलं. तशी तिने स्माईल दिली. नमस्कार मावशी, कशा आहात? दीक्षाने त्यांना नमस्कार केला. ठीकच म्हणायचे. आता लग्न तोंडावर आले नितीनचं. आमच्याकडे बाई तुमच्यासारखी नोकर मंडळी नाहीत ना. सगळी कामं करायला आम्हालाच राबावं लागतं. सुमती मावशीने तोंडाचा पट्टा चालू केला आणि कुठून यांना प्रश्न विचारला असं दीक्षाला वाटायला लागलं. सुमा, अगं आत्ताच आली आहे ती. दीक्षा, जा बाळा फ्रेश होऊन ये. नाथा, जरा चहा नाश्त्याचं बघ. अनुराधा म्हणाल्या तशी दीक्षा लगेच रूममध्ये सटकली. रूममध्ये आल्या आल्या दीक्षाने फोन बाहेर काढला. या का आल्यात आता इकडे? नक्कीच आता लग्नाचं कारण पुढे करून इथेच तळ ठोकणार. आणि या आल्यात म्हणजे देवा, नितीनही येणारच असेल. दक्षाच्या कानावर घालायला हवं. तिने लगेच दक्षाचा नंबर डायल केला. तो नुकताच ऑफिसमधून बाहेर पडला होता. दीक्षाचं नाव पाहून त्याने लगेच फोन रिसीव्ह केला. जाने मन जाने बहार गुलबदन. दक्ष एकदम रोमॅन्टिक आवाजात म्हणाला. ऐ फिल्मी किड्या, तुझं ते जाने मन जाने बहार घाल खड्ड्यात आणि ताबडतोब घरी निघून ये. हे बघ, त्या सुमती मावशी आल्या तिकडे आणि आय एम शुअर
आता त्या लग्न होईपर्यंत काही इकडून हलत नाहीत. बरं, त्या आल्यात म्हणजे तो नितीनही येणारच. दक्ष, याद राख, त्याने जर मला त्रास दिला ना तर त्याला आणि तुला दोघांना खलबत्यात घालून कुटेन मी. दीक्षा नॉनस्टॉप बडबडत होती. अय राजधानी एक्सप्रेस, ब्रेक मार जरा. अगं, मावशी जस्ट आईला भेटायला आली असेल. तू नको ते तर्कवितर्क लढवून माझं डोकं बधीर करू नकोस, दक्ष म्हणाला. तू आधी घरी ये, दीक्षा ओरडली. अरे, गाडीत तर बसू देत, गाडी आहे ही, रॉकेट नाही आहे. त्यामुळे जरा वेळ कळ काढा हा बायको, दक्ष गाडी स्टार्ट करत म्हणाला. बघ, हा नितीन पण आला. तुला म्हणाले ना मी, दीक्षा नितीनची गाडी पाहून म्हणाली. बायको, तू घाबरतेस की काय नितीनला, दक्ष हसत म्हणाला. घाबरत वगैरे नाही हा, तू काय टाइमपास करतोयस रे, चल घरी पोच लवकर. दीक्षाने त्याच्यावर डाफरून फोन ठेवला. शा, हा काय तडफडला इकडे. आधीच डोक्याला काय कमी ताप आहे का की आता हा पण इकडेच डेरा जमवणार. जो नितीन आधी मला हवासा वाटायचा तोच आता नकोसा झालाय. त्याने एक क्षणही नजरेसमोर राहू नये असं वाटायला लागले. आणि त्याहूनही अजब काय असावं तर ज्या दक्षला मी सहन करू शकत नव्हते त्याच्यासोबत सेफ वाटते. काय चालले माझ्या आयुष्यात बाप्पा. दीक्षा स्वतःशीच बोलत होती की बाहेरून दिव्याचा आवाज आला. वहिनी, येतेस ना खाली. हो आलेच, दीक्षा तिच्यासोबत खाली निघून आली. ती खाली येईपर्यंत नाता आणि सखूने सगळ्यांसाठी चहा नाश्ता आणून ठेवला होता. दीक्षा खाली आली तसा नितीन तिच्याकडे हपापलेल्या नजरेने पाहायला लागला. ती मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करत अनुराधाबाईंशेजारी जाऊन बसली. दीक्षा, मला वाटतंय आपण सगळ्यांनी लग्नाच्या तयारीत सहभागी व्हायला हवं. सुमतीला एकटीला सगळा करायला जमणार नाही ना, अनुराधा म्हणाल्या. बरोबर आहे आई, काही मदत लागली तर मला सांगा, मी करेन, दीक्षा तोंड देखल हसत म्हणाली. मला काय वाटते ना की नितीनचे लग्न होईपर्यंत सुमती आणि तो इथेच थांबतील. आपलं घर तसंही मोठं आहे, पाहुण्यारावळ्यांचा प्रश्न येणार नाही. आता तुमचं तर लग्न परस्पर झालं, निदान नितीनचं तरी लग्न बघायला मिळेल मला, अनुराधाबाई म्हणाल्या. आई, तुमचं म्हणणं पटते मला, पण एकदा दक्षसोबत बोलून घेतलं तर, दीक्षा म्हणाली. का, त्याच्यासोबत कशाला बोलायला हवंय, तो नकार देणार की काय. का तू सांगणार आहेस त्याला नकार द्यायला, सुमती मावशी कुचकटपणे म्हणाल्या. मावशी, दक्षाचा आवाज आला. माझी बायको माझे कान भरते वगैरे असं तुला वाटत असेल तर तो तुझा गैरसमज आहे. आणखी एक, तिच्याशी या टोनमध्ये बोललेलं मला चालणार नाही. दक्ष दीक्षा शेजारी बसला. त्याच्या चेहऱ्यावर जरासा राग होता. ते पाहून अनुराधाबाई मध्ये पडल्या. दक्ष, मीच म्हटलं तिला. आई, तुझी इच्छा आहे ना हे सगळं करायची, मग मी तुला अडवणार नाही. इनफॅक्ट मी आणि दीक्षा लागेल ती मदतही करू, पण माझ्या बायकोला कोणी वाटेल तसं बोललेलं मी खपवून घेणार नाही. त्याने सुमतींवर जळजळीत कटाक्ष टाकला. मला काही हौस नाही आहे हो तुझ्या बायकोला बोलायची, आणि एवढंच वाटत असेल ना तर काही गरज नाही आहे हिच्या मदतीची. घरात एवढे नोकर चाकर आहेत, ते करतील कामं, मावशी ठसक्यात म्हणाल्या. सुमा, अगं काय बोलतेस तू, तिला असं नव्हतं म्हणायचं, उगीच कशाला गैरसमज करून घेतेस तिच्याविषयी, अनुराधा म्हणाल्या. आई, जर मावशीला दिशूचा एवढाच त्रास होत असेल तर ती रूम बाहेर येणार नाही याची खबरदारी मी घेईन, दक्ष चिडून म्हणाला. दादा, आईचं तसं काही म्हणणं नाही आहे रे, आणि वहिनी नाही तर कसं चालेल, आफ्टर ऑल मी त्यांचा लाडका दीर आहे, त्या तर हव्याच, नितीन दीक्षावर नजर फिरवत म्हणाला. दक्ष बाळा, हे बघ आई, माणसं कमी पडत असतील तर तू अजून हायर कर. मावशीच्या एकुलत्या एक दिवट्याचं लग्न आहे तर होऊ देत सगळं काही तिच्या मनासारखं, पण दीक्षा यात मध्ये पडणार नाही. दॅट्स फायनल. दीक्षा, कॉफी दे मला. दक्ष रूममध्ये निघून गेला. दीक्षा, जा बाळा, परत चिडचिड करत बसेल तो, अनुराधा म्हणाल्या. हो आई. दीक्षा कॉफीचा ट्रे घेऊन वर पळाली. एवढं काय सोनं लागले हिला देव जाणे. काय मेलं डोक्यावर चढवायचे ते बायकोला, मिरे वाटेल अशाने एक दिवस, मावशीने नाक मुरडलं. सुमा, त्याला आवडत नाही तर कशाला बोलतेस तू तरी, आणि दीक्षा चांगली आहे, उगच तिच्याविषयी मनात अडी ठेवू नकोस, अनुराधांनीही सुनावलं जरासं. तेव्हा कुठे सुमती गप्प बसल्या. दीक्षा कॉफी घेऊन रूममध्ये आली तेव्हा दक्ष नुकताच फ्रेश होऊन आला होता. तिने कॉफी ट्रे खाली ठेवला आणि त्याच्यावर रागीत कटाक्ष टाकला. व्हॉट, आता काय झालंय मारक्या म्हशीसारखं बघायला. खरं खरं सांग दक्ष, तुला जराही आयडिया नव्हती मावशी आणि नितीन इकडे येणार आहेत त्याची, का मुद्दाम मला त्रास देण्यासाठी वागतोयस तू असा, दीक्षा कमरेवर हात ठेवत म्हणाली. अगं माझी आई, विश्वास ठेव माझ्यावर, मला खरंच नव्हतं माहीत ते येणार आहेत ते, दक्ष म्हणाला. विश्वास आणि तुझ्यावरच शक्यच नाही, तू सरडा आहेस सरडा, रंग बदलू. एक वेळ त्या सरड्याला लाज वाटेल, पण तुला, दीक्षा तोऱ्यात म्हणाली. तू काही झालं की माझ्याशी भांडत का सुटते गं.
भांडण्यामध्ये तुझा जगात पहिला नंबर येईल याबद्दल मला बिलकुल शंका नाही. दक्ष कॉफीचे सिप घेत म्हणाला. नि दुष्टपणात तुझा नंबर येईल, दुष्ट माकडा. आता मी काय करू सांगशील? असंच रूममध्ये कोंडून राहायचं का मी दक्ष? माझ्याकडे एक ऑप्शन आहे. काय? दीक्षा खेकसत म्हणाली. मी तो सेकंड हनीमूनचा प्रस्ताव मांडला त्याबद्दल तू विचार का करत नाही? दक्ष डोळे मिचकावत म्हणाला. गप रे तू नी तुझे फालतू प्रस्ताव. त्यापेक्षा दुसरी काहीतरी आयडिया शोध. दीक्षा, यापेक्षा दुसरी एकच गोष्ट करू शकते तू, दक्ष म्हणाला. कुठली? दीक्षाने आशेने विचारलं. नितीनने तुला त्रास दिला की त्याच्या कानफाडात वाजवायची. त्रास दिला दे कानफाडात, त्रास दिला दे कानफाडात. मस्त फटाके फुटून जाऊ देत, तेवढीच तुझ्या मनाला तसल्ली. दक्ष डोळे मिचकावत म्हणाला. अशक्य आहेस तू दक्ष, दीक्षा चिडचिडीत म्हणाली. नी हताश होऊन बेडवर बसली. वहिनी, प्रिया वहिनी आले, जरा खाली ये ना, दिव्याची हाक आली. हो आले. दीक्षाच्या कपाळावर नापसंतीची छटा उमटली. नाईलाजाने ती खाली जायला निघाली. तसं दक्ष तिच्या मागे आला. आता तू कुणीकडे येतोयस? दीक्षाने चिडक्या स्वरात विचारलं. जहाँ मेरी बीवी जाएगी वही मैं जाऊंगा. वो क्या है ना, हम हमरी लुगाई से बहुत ही प्यार करते हैं. दक्ष डोळे मिचकावत म्हणाला. काय ही भाषा? एडपट कारखानीस. दीक्षाने त्याचा हात धरला आणि ओढतच त्याला बाहेर घेऊन आली. दक्षने दीक्षा दोघे खाली निघून आले. प्रिया हसतमुखाने त्यांना सामोरी गेली. लग्नाचा उत्साह तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. पण नितीन मात्र कडू कारलं खाल्ल्यासारखं तोंड करून बसला होता. दीक्षा बाळा, लग्नाला थोडेच दिवस उरलेत. प्रियाच्या शॉपिंगचं पाहायला हवं. उद्या तू सुट्टी घे आणि तुम्ही सगळी शॉपिंग आवरून घ्या, अनुराधाबाई म्हणाल्या. बरोबर आहे मावशी तुझं. वहिनीसोबत असेल तर तेवढंच बरं ना. त्यांच्याशिवाय आम्ही शॉपिंग कशी करणार ना, आम्हाला करमणार नाही. नितीन मध्येच बोलला. आई, मी शॉपिंगला जायला तयार आहे, पण आता तू आम्हाला अट पण घालणार का? ताई, पहिलंच तुझ्या सुनेला कसा आडमुठेपणा करते ते. माझ्या सुनेचं कौतुक तिला पाहवत नाही. लगेच सुमती मावशींचा खोचकपणा उफाळून आलाच. सुमा, तिला काय म्हणायचं ते ऐकून तरी घे. दीक्षा बाळ, काय म्हणणं आहे तुझं? अनुराधा म्हणाल्या. खरं तर त्यांनाही सुमतीचं हे असं तिरसट वागणं पटत नव्हतं. पण शेवटी सख्खी धाकटी बहीण म्हणून त्या शांत राहायच्या. आई, मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की शॉपिंगला माझ्यासोबत दक्षही यायला पाहिजेत. ते असतील तर बरं पडेल ना सगळ्यांनाच, नाही का दक्ष? दीक्षाने त्यांच्यावर एक सूचक कटाक्ष टाकला. कोण? मी? दीक्षा, माझ्या मीटिंग्स आहेत उद्या. दक्ष आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हणाला. आई, सांगा ना तुम्हीच. सतत नुसतं काम करत असतात. थोडा वेळ बायकोसाठी काढला तर काय हरकत आहे? दीक्षा चेहरा पाडत म्हणाली. दक्ष, ती फक्त सोबत यायला म्हणते ना. गेलास एक दिवस तिच्यासोबत तर काय होतं? तुझ्या त्या मीटिंग्स नेहमीच्याच आहेत, अनुराधाबाई वैतागत म्हणाल्या. आई, अगं मावशी, अगं दादाला जमत नसेल तर ठीक आहे, मी आहे ना सोबत. वहिनींना काही अडलं नडलं तर मी करेन ना मदत. चालेल ना वहिनी? नितीन अगदी मधाळ स्वरात म्हणाला. तशा दक्षने त्याला मनातल्या मनात शिव्या घातल्या. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.